आमदारांना निवडून दिल्यानंतर ते काम कसे करतायत किंवा करतायत का? त्यांना निवडून दिल्याचा काही फायदा झालाय का? आमदार एवढे निधी आणि विचारधारेचा विषय घेऊन पक्ष सोडून जातात आणि सत्तेत विराजमान होतात, त्या सत्तेचा ते फायदा करून घेतायत का? असे जर प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रजा फाउंडेशन नावाची एक संस्था आहे जी आमदारांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड तयार करते आणि यावेळी देखील प्रजा फाउंडेशनने नुकतंच मुंबईतील आमदारांचा रिपोर्ट कार्ड तयार केलेला आहे. हा अहवाल हिवाळी अधिवेशन 2024 ते पावसाळी अधिवेशन 2025 या कालावधीतील कामगिरीवरती आधारित असून मुंबईतील एकूण 36 आमदारांपैकी 33 आमदारांचं मूल्यांकन या रिपोर्ट कार्डमध्ये आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मुंबईतील उत्तम कामगिरी करणारे आमदार कोण आणि कामगिरीत निष्क्रिय असणारे आमदार कोण आहेत, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओज आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो, जे टॉपचे 5 आमदार आहेत त्यात एकही आमदार हा सत्तेतला आमदार नाहीये. मात्र निष्क्रिय आमदारांमध्ये सत्तेतले आमदार हे प्रामुख्याने दिसत आहेत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती अशी देखील की या लिस्टमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच 2 कॅबिनेट मंत्री म्हणजे मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांना सदर क्रमवारीत समाविष्ट करण्यात आलेला नाहीये, कारण ते पदस्थ असल्यामुळे सभागृहात प्रश्न विचारू शकत नाही. कारण हा अहवाल आमदारांची सभागृहातील उपस्थिती, विधानसभेत विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच गुन्हेगारी प्रकरणांसाठी नकारात्मक गुण दिले जात असल्याने सर्व वेगवेगळे बाबी तपासून त्यांचे गुण काढले आहेत आणि तसे निकष ठेवलेले आहेत. तर आता मुंबईतील आमदारांमध्ये टॉप परफॉर्मन्स करताना कोण दिसलेत ते पाहूया. तर जसं मी मगाशी सांगितलं, पहिल्या 5 स्थानांवरती विरोधकांचे आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाचा एकही आमदार पहिल्या 5 मध्ये नाहीये. यात पहिला क्रमांक आलाय मुंबादेवीचे आणि काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांचा. त्यांना 82.89 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचेच आमदार असून असलम शेख यांनी 80.58 गुण मिळवून मालाडसाठी उत्तम कामगिरी केल्याचं दिसतंय. पुढे तिसऱ्या क्रमांकावर आहेत धारावीचे काँग्रेस आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड, ज्यांना 80.30 गुण मिळालेत. नंतर चौथा क्रमांक येतो दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांचा, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत. आणि मग 5व्या क्रमांकावर आहेत भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर, जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. फक्त 3 आमदारांना 80% जास्त गुण मिळालेले आहेत आणि ते तिन्ही काँग्रेसचे आहेत. आता निष्क्रिय आमदार कोण आहेत ते जाणून घेऊ. यामध्ये मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा, जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांना फक्त 28 गुण मिळालेले आहेत आणि अगदी शेवटच्या स्थानावर म्हणजे 33व्या क्रमांकावर ते असल्याचं दिसतंय. शेवटून दुसरा नंबर आहे भांडूपचे अशोक पाटील यांचा. शिवसेना शिंदे गटाचे हे आमदार 31% गुण मिळवून 32व्या क्रमांकावर विराजमान आहे. नंतर 31वा नंबर येतो घाटकोपरचे राम कदम यांचा, जे भाजपचे आमदार आहे. त्यानंतर 30व्या क्रमांकावर आहेत चांदिवलीचे आमदार दिलीप मामा लांडे, हे देखील शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. आणि 29व्या क्रमांकावर आहेत कालिदास कोळंबकर, जे भाजपचे आमदार आहेत. म्हणजे पहा, भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असतानाही त्यांच्या एकही आमदाराला मुंबईमध्ये अव्वल कामगिरीच्या पहिल्या 5 क्रमांकात स्थान मिळवता आलेलं नाहीये. इतर काही उल्लेखनीय नावे सांगायची झाली तर यात वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे 18व्या स्थानावर आहेत. नंतर मुंबईचे भाजप अध्यक्ष, जे अंधेरी पश्चिमचे आमदार आहेत, अमित साटम, ते 8व्या स्थानावर आहेत. प्रजा फाउंडेशनचे व्यवस्थापक असिफ खान यांनी सांगितलं की नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आणि त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजेत, विचारले गेले पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे यावर चर्चा गेली पाहिजे. प्रत्येकाची हीच एक अपेक्षा असते. सभागृहाचे कामकाज चालू असताना त्या वेळेचा प्रभावी वापर करणं ही प्रत्येक आमदाराची जबाबदारी आहे. पण आकडेवारीनुसार यावेळी प्रश्नांमध्ये 72% घट झालेली आहे. प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद मस्के म्हणतात, आमदारांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विधानसभेत पोचतात का, हा सर्वात मूलभूत मुद्दा कामगिरीचा विचार करताना आम्ही लक्षात घेतलेला आहे. 15व्या विधानसभेतील कामगिरीचा विचार करता 33 आमदारांच्या एकत्रित कामगिरीचं चित्र हे चिंताजनक आहे. 12वी विधानसभेच्या तुलनेत आमदारांच्या सरासरी गुणांमध्ये घट झालेली पाहायला मिळते.
12व्या विधानसभेमध्ये आमदारांचे गुण हे सरासरी 61 होते, ते 14व्या विधानसभेमध्ये आता 54 पर्यंत घसरलेले आहेत, तर 15व्या विधानसभेमध्ये किंचित वाढून 55 झालेले आहेत. या आकडेवारीला केवळ चढ उतार म्हणून पाहणं चालणार नाही. आमदारांच्या कामगिरीचं मोजमाप यातून होत असतं, अशी माहिती प्रजा फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के देतात. आता ही सर्व माहिती प्रजा फाउंडेशनच्या मुंबई MLA रिपोर्ट कार्ड 2026 आणि विविध वृत्तपत्रांतील अहवालांवरती आधारित आहे. तुम्ही मुंबईमध्ये राहताय आणि तुमच्या मतदारसंघातील आमदाराची कामगिरी कशी आहे हे तुम्हाला पाहायचं असेल तर हा रिपोर्ट कार्ड आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देखील टाकू. आता जे प्रमुख 5 अव्वल आमदार आम्ही सुरुवातीला सांगितले त्यानंतरचे आमदार कोण आहेत हे देखील जाणून घेऊ. तर 6व्या क्रमांकावरती आहेत मनीषा चौधरी, जे भाजपचे आमदार आहेत. त्यानंतर योगेश सागर, हे देखील भाजपचे आमदार. अमित साटम हे 8व्या क्रमांकावरती. 9व्या क्रमांकावरती अतुल भातखळकर. 10व्या क्रमांकावरती वरुण सरदेसाई, जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यानंतर अनंत नर, ते देखील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. मग पराग अळवणी, भाजपचे आमदार. हारून शेख, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार. मिहिर कोटेचा, हे भाजपचे आमदार. सना शेख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, हे 16व्या क्रमांकावर. 17व्या क्रमांकावरती आहे कॅप्टन आर तमिलसेल्वन, जे भाजप गटाचे आमदार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे, हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असून 18व्या क्रमांकावरती आहेत. 19व्या क्रमांकावरती आहेत महेश सावंत, जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यानंतर 20व्या क्रमांकावरती आहे पराग शाह, जे भाजपचे आमदार आहेत. 21व्या क्रमांकावरती आहेत सुनील राऊत, जे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. त्यानंतर 22व्या क्रमांकावर मंगेश कुडाळकर आहेत, जे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. आणि 23व्या क्रमांकावरती आहेत अबू आझमी, समाजवादी पार्टीचे आमदार. त्यानंतर संजय पोतनीस, हे 24व्या क्रमांकावर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार. त्यानंतर संजय उपाध्याय, हे भाजपचे आमदार. त्यानंतर 26व्या क्रमांकावरती आहेत मुरजी पटेल, हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार. तर अशा प्रकारे एकूण लिस्ट जी आहे ती तुम्हाला दिसते. आता तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे सत्ता असून देखील कित्येक आमदार जे आहेत ते 5व्या क्रमांकावरती देखील पोहोचू शकलेले नाहीयेत, ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आणि भाजपचे आमदार जे आहेत त्यांना हा नंबर गाठता आलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.